नीट 2026 जे पण विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण नीटच्या विद्यार्थ्यांचं अल्टिमेट एम असतं की त्यांना टॉपच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जायचं आहे आणि त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे तेच व्यक्ती सांगू शकते जे स्वतः एक महाराष्ट्रातल्या नंबर 1 मेडिकल कॉलेजमध्ये शिकून आलेले आहेत. आज आपल्यासोबत डॉक्टर राजू वानरे सर आहेत, ज्यांनी त्यांचं स्वतःचं MBBS KM मुंबईमधनं केलेलं आहे. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. नीटला खूप कमी दिवस राहिलेले आहे सर. लास्टच्या काही दिवसांमध्ये कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? तर सर्वप्रथम धन्यवाद विश्वजित. सर्व विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे, नीट एक्झाम आता जवळपास 1 महिन्यावर आलेली आहे. ह्या 1 महिन्यामध्ये विद्यार्थी खूप स्ट्रेसमध्ये असतात. तर विद्यार्थ्यांनी विनाकारण स्ट्रेस घेऊ नये. स्ट्रेस घेऊन मार्क वाढत नाहीत, स्ट्रेस घेऊन अभ्यास पुढे सरकत नाही. उलट स्ट्रेस घेऊन तुम्ही जो अभ्यास करणार आहात त्याची क्वालिटी अजून खराब होते. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे. आता येत नाही, आला नाही पाहिजे हेही मी म्हणणार नाही, येत असतो पण तो मॅनेज करता आला पाहिजे. आपल्याला ह्या स्ट्रेसला आपल्या डोक्यावर जास्त हवी न होऊ देता माइंड रिलॅक्स कसा ठेवता येईल, आपल्याला आपलं जे रुटीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही अनरिअलिस्टिक पद्धतीनं शेड्यूल बनवू नका. जे करणं शक्य नाही असे शेड्यूल बनवू नका. एका दिवसामध्ये साधारण किती अभ्यास आपला होऊ शकतो त्याच पद्धतीचं शेड्यूल बनवा, जेणेकरून मी बनवलेलं शेड्यूल फॉलो झालं नाही, मी एवढं ठरवलं होतं आणि माझा 50% अभ्यास झाला, या पद्धतीचं हे जर असं घडलं तर तुम्ही अतिविचार करून मग पुन्हा डोक्यावरचा स्ट्रेस वाढवून घेता. तर माझं म्हणणं आहे, तुमचा दिवसाला किती तास अभ्यास होतो? साधारण एक 10 ते 12 तास अभ्यास झाला पाहिजे. आता त्या 12 तासामध्ये तुम्ही काय अभ्यास करणार आहात, किती टॉपिक्स करणार आहात हे डोक्यामध्ये क्लिअर कट आयडिया ठेवा. मी असं म्हणेन की इथून पुढं जे काही तुमचे मॉक होतात, पूर्ण होल सिलेबसच्या टेस्ट होतात, प्रत्येक टेस्टला किती अभ्यास करायचा हे फिक्स करा. उदाहरणार्थ सांगतो मी, समजा तुमच्या 10 मॉक होणार आहेत तर तुम्ही काय डिसाईड करायचं की पहिल्या मॉकला मी साधारण एक 10 टॉपिक स्टडी करणार आहे, डिटेलमध्ये व्यवस्थित रिवाईज करणार आहे. मग त्याच्यात फिजिक्सचे 3 असतील, केमिस्ट्रीचे 3 असतील आणि बायोचे 4 टॉपिक असतील. तर हे 10 टॉपिक पहिल्या मॉकला, दुसऱ्या मॉकला पण सेम 10 टॉपिक, तिसऱ्या मॉकला 10 टॉपिक, असं करत करत साधारण एक 8 ते 9 मॉकमध्ये पूर्ण सिलेबसमधले तुमचे टॉपिक एक एक करून कव्हर होतील. आता एक्झाममध्ये मार्क किती पडतात याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण एक्झामला मार्क तुमचे जर खूप चांगले अगोदर टॉपिक प्रिपेअर्ड असतील, जे अगोदरपासून टॉप करतात त्यांचा स्कोर चांगला येत असेल, पण ज्यांचा येत नसेल त्यांनी मी सांगतो त्या पद्धतीनं करा. आणि जे 10 टॉपिक तुम्ही चांगले प्रिपेअर करतात, रिवाईज करतात त्या मॉकला, त्या 10 टॉपिकच्या म्हणजे 10 टॉपिकच्या क्वेश्चनपैकी किती तुमचे करेक्ट येतात याच्यावर फोकस करा. जेव्हा तुमचे पूर्ण सिलेबस व्यवस्थित रिवाईज झालेला असेल त्याच्यानंतर शेवटच्या 2-3 मॉक जे असतील त्याच्यामध्ये तुमचा स्कोर चांगला येईल. मनासारखा नाही जरी आला तरी आपलं बेस्ट देत राहा. तुमच्याकडून जे बेस्ट पॉसिबल आहे ते करत राहा. कारण आता 1 महिना आहे, तुम्ही आतापर्यंत वर्षभर जो काही अभ्यास केलेला आहे, मागच्या 2 वर्षापासून जो अभ्यास केलेला आहे त्याला व्यवस्थितपणे एकदा टच करणं, त्याला रिकॉल होईल या पद्धतीने एकदा रिवाईज करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. विनाकारण जास्त स्ट्रेस घेऊ नका. रिअलिस्टिक शेड्यूल ठेवा आणि तुमचं रुटीन जे आहे ते सुद्धा व्यवस्थित ठेवा. हेल्थकडेही लक्ष द्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना स्ट्रेस अल्सर होतात, बरेच विद्यार्थी डाएट प्रॉपरली घेत नाहीत, रात्रभर जागून काढतात आणि दिवसा मग झोपतात. तर या पद्धतीने करू नका. बेटा, आपली ब्रेनची मॅक्झिमम कॅपॅसिटी युटिलाइज करायची असेल तर जो बायोलॉजिकल रिदम असतो आपला तो मेंटेन ठेवणं पण आवश्यक आहे. असं नाही की तुम्ही घाई गडबडीमध्ये पूर्ण NCERTचं बुक रिवाईज करून गेलात किंवा सगळ्याच्या सगळ्या नोट्स वाचून गेलात म्हणजे एक्झामला सगळंच आठवणार आहे, असं होत नाही बेटा. त्यामुळं फ्रेश माइंडनं जेवढं तुम्हाला अभ्यास करता येईल तेवढा फ्रेश माइंड ठेवून करा, म्हणजे तुमचं जास्त चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन होईल. तर तुम्ही गेले बरेच वर्षापासून बायोलॉजी हा टॉपिक सब्जेक्ट शिकवत आहात. तर आता लास्टच्या 30 दिवसांमध्ये नीट 2026च्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय ॲडवाइस देताल जेणेकरून बायोमध्ये ते चांगला स्कोअर सिक्युअर करू शकतात? मला विद्यार्थ्यांना सर्वांना असं सांगायचं की प्लीज आता इथून पुढं तरी ॲटलिस्ट बायोचा स्टडी पोस्टपोन करू नका. बायोला प्रायोरिटीवर घ्या. कारण समजा तुमचं फिजिक्स वीक असेल तर 30 दिवसामध्ये फार जास्त स्ट्रॉंग करता येत नाही, परंतु बायो तुमचं कसं जरी असलं 30 दिवसामध्ये खूप स्ट्रॉंग बनवता येतं. बायोचा तुमचा स्कोर 330, 40, 50 पर्यंतही जाऊ शकतो. तुमचा आत्ता स्कोर 250 जरी येत असला तरी तुम्ही 330, 40ला जाऊ शकता. बायोला इथून पुढे 30 दिवसामध्ये काय करायचं तर स्ट्रिक्टली 100% NCERTवर फोकस करायचं. NCERT व्यतिरिक्त इतर कुठलाही सोर्स तुम्ही रेफर करू नका, कारण क्वेश्चन NCERT मधून येतात. मागच्या 5-6 वर्षामध्ये 100% क्वेश्चन NCERT मधून आलेले आहेत. एखाद दुसरा क्वेश्चन रिलेटेड म्हणतात पण तोही NCERT कुठे ना कुठे दिलेलाच असतो. मल्टिपल टॉपिक मर्ज करून एखादा विचारला जातो, एक्सरसाइज मधला किंवा मागे जे क्वेश्चन दिलेले, समरी दिलेले त्यातला कुठला तरी क्वेश्चन येतो, पण NCERTच्या बाहेरचा क्वेश्चन येत नाही. एखाद दुसरा आला तरी आपल्याला तो करायचा नाही. आपल्याला जे 88-89 क्वेश्चन येणार आहे ज्याच्यातून तो व्यवस्थित करायचे. तर 100% बेटा फोकस आपलं NCERT असलं पाहिजे. डेली बेसिसवर तुम्ही NCERTतले 3 ते 4 टॉपिक्स रीड केलेच पाहिजेत. टॉपिक रीड करताना फक्त समरी रीड केल्यासारखं वरवर सुपरफिशियल रीडिंग न करता
लाईन टू लाईन केअरफुल वर्ड टू वर्ड आपण रीड केले पाहिजेत, हे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे. आणि जे टॉपिक तुम्ही रीड करतायत लगेच तो टॉपिक रीड झाल्याच्यानंतर लगेच त्याच्या सोबत तुम्ही त्या टॉपिकवरचे काही क्वेश्चनची प्रॅक्टिस पण करा. एखाद्या बुकमधून क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापेक्षा तुम्ही मागच्या वर्षभरापासून आपले जे पेपर्स केलेले आहेत त्या पेपरमधले क्वेश्चन सॉल्व्ह करा. शक्य झालं तर RCCचे मागच्या वर्षीचे 2025चे 2024चे क्वेश्चन्स घ्या, पेपर घ्या, त्याच्यातले क्वेश्चन सॉल्व्ह करा. कारण त्याच्यामध्ये आपण थोडेसे टफ लेवलचे क्वेश्चन्स ठेवलेले आहेत, म्हणजे तुमची टफ लेवलच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस होईल. त्याच्यापेक्षा सोपा पेपर जर आला तर तो तुम्हाला सोपाच जाईल नीटमध्ये, पण जर त्याच्यापेक्षा अवघड आला किंवा त्याच्यासारखा आला तर तो पेपरही तुम्हाला सोपा जाईल बेटा. तर माझं सिंपल तुम्हाला सर्वांना स्ट्रॅटेजी ही आहे, डेली बेसिसवर बायोलॉजी करायचं. इथून पुढं बायोलॉजी फक्त NCERT मधून करायचं. कोणी मार्केटमध्ये नवीन स्टडी मटेरियल आणेल, PDF आणेल, टेलिग्रामवर काही मिळेल, अजिबात कोणाचंही काही फॉलो करू नका. विनाकारण निगेटिव्ह चर्चांमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ नका. पेपरची डिफिकल्टी लेवल अवघड येईल, सोपी येईल, अशी येईल, तशी येईल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये विनाकारण अडकू नका. हे कोणालाच माहीत नसतं. ज्या दिवशी पेपर हातात येईल ना त्याच दिवशी सगळ्यांना कळणार आहे. तर ते सो कॉल्ड तुम्हाला खूप सारे युट्यूबवर अनालिस्ट सापडतील, अनालिसिस करून काय काय सांगतायत, बेटा कोणालाच काहीच माहीत नसतं पेपर कसा येणार आहे. आणि त्याच्यामुळे आणि जरी आला जरी तुम्हाला मी हे जरी सांगितलं की अवघड येणार आहे, काय फायदा आहे त्याचा? तुम्हाला अवघड येणार आहे म्हणल्यावर काय आपण ऑलरेडी काही वेगळी तयारी करून जाणार आहेत का? नाही. जी तयारी करायची तीच आपण करणार आहेत. जर अवघड पेपर आला सगळ्या भारतातल्या स्टुडंटसाठी अवघड असणार आहे, सोपा आला तोही सगळ्यांसाठी असणार आहे. ऑन द स्पॉट पेपरमध्ये मात्र तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे. जसं आता उदाहरण सांगतो, मागच्या वर्षी ज्यांनी एक्झाम दिलेली आहे, रिपीट करणारे स्टुडंट असतील, तर तुम्हाला फिजिक्सचा पेपर सॉल्व्ह करताना याची आयडिया आली होती की खूपच अवघड आहे पेपर, क्वेश्चनचे आन्सर्स निघत नाहीत. तशा पेपरमध्ये आपण 150 मार्क घेण्याचा ट्राय करून फायदा नाही. तुम्ही मागच्या वर्षीच्या फिजिक्सच्या पेपरला 100 जरी मार्क घेतले असते तरी सुद्धा एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर होता. तर आपल्याला हे पेपरमध्ये ओळखता आलं पाहिजे की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी कुठला पेपर खूपच अति जास्त टफ आलेला आहे का, आणि जर तसा आलेला असेल तर मग त्याच्यामध्ये किती क्वेश्चन स्किप करायचे, किती क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, हे आपल्याला योग्य वेळेला कळलं पाहिजे. तर याला एक्झाम अवेअरनेस म्हणायचं. ऑन द स्पॉट तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे की फिजिक्सचा पेपर, आता सांगतो, जर फिजिक्सचा पेपर मागच्या वर्षी सारखा जरी आला यावर्षी तरी सगळे मेंटली प्रिपेअर्ड आहेत. त्यामुळे मागच्या वर्षी सारखा पेपर आला तरी सुद्धा तेवढा टफ मुलांना वाटणार नाही, कारण मुलं तशी प्रॅक्टिस करून जातात. म्हणजे जर तसाच पेपर आला तरी यावर्षी तुम्ही टार्गेट केलं पाहिजे 120 मार्क घ्यायचे, 130 मार्क घ्यायचे, 100 ऐवजी. तर या पद्धतीने आपली मेंटॅलिटी, पेपर अवेअरनेस सुद्धा ठेवायचा आहे आपल्याला. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की एक्झामची तयारी करणं हा एक भाग आहे, पण एक्झाममध्ये बसल्याच्या नंतर जेवढं आपलं नॉलेज आहे ते सगळं यूज करून परफॉर्म करणं हा एक पार्ट असतो. तर तुम्हाला एक्झाममध्ये मेंटल रिझिलियन्स दाखवायचा आहे, मेंटल स्ट्रेंथ दाखवायची आहे, गोंधळून घाबरून जायचं नाही. एकदम शांत डोक्यानं पेपर अॅनालाइज करून पेपरचा अंदाज घेऊन तुम्हाला मार्क किती येतील आणि याचा कट ऑफ मागच्या वर्षी सारखा असेल की वर जाईल की खाली जाईल याचा अंदाज घेता आला पाहिजे. आणि हे 100% तुमच्या हातामध्ये. तुम्ही किती जरी प्रिपेअर करून गेलात ना तरी एक्झाममध्ये गेल्याच्या नंतर काय करायचंय हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे इथून पुढच्या मॉक देताना स्वतःची मेंटल टफनेस टेस्ट करा, परसिव्हरन्स टेस्ट करा. गोंधळून न जाता, घाबरून न जाता आपण आपलं जे काही नॉलेज आहे, आपली जी काही तयारी आहे ही 100% आपल्याला एक्झाममध्ये कशी उतरवता येईल याची काळजी घ्या. सर, खूप कमी दिवस राहिलेले आहेत नीट 2026ला. काही विद्यार्थी डिस्टर्ब झालेले आहेत, ते मेंटली थोडंसं असं गिवअप टाईप त्यांच्या मनामध्ये फिलिंग आहे. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय ॲडवाइस देताल? बघा बेटा, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो, आपल्या हातामध्ये जे असतं ते आपण बेस्ट केलं पाहिजे. मेहनत करणं आपल्या हातामध्ये आहे, एफर्ट्स देणं आपल्या हातामध्ये आहे, आपल्या स्टडीमध्ये ज्या काही उणिवा दिसतात त्या भरून काढणं आपल्या हातामध्ये आहे. अल्टिमेटली हीच एक्झाम नाही तर लाईफमध्ये इथून पुढे तुम्ही खूप सारे एक्झाम द्याल. तुमच्यापेक्षा, तुमच्या जीवापेक्षा जास्त कुठलीही एक्झाम महत्त्वाची नसते, हे सर्वात महत्त्वाचं. त्याच्यामुळे आपल्याला आपल्याकडून 100% एफर्ट्स द्यायचे. आपण पुढच्या जे काही 1 महिना उरलेला आहे त्याच्यामध्ये डेली बेसिसवर आपला किती अभ्यास होऊ शकतो, एका दिवसात किती तास आपण अभ्यास करू शकतो, त्याचं तुम्ही एक व्यवस्थित शेड्यूल बनवा. दिवसाला जेवढं प्रॅक्टिकली अभ्यास करणं पॉसिबल आहे तेवढंच शेड्यूलमध्येही पकडा. त्या पद्धतीनं तुमचा शेड्यूल बनवा. एक्झाममध्ये तुमचा स्कोर जर आज समजा 300, 350, 400 येत असेल तर पुढच्या एक्झामला आपला स्कोर 450 आला पाहिजे, असं रिअलिस्टिक टार्गेट ठेवा. 300 वरून डायरेक्ट मला 600 आले पाहिजे असं टार्गेटही ठेवू नका, त्यानं तुमचा स्ट्रेस विनाकारण वाढेल. दुसरं बेटा, इतरांकडे बघून इतरांना किती मार्क येतात, मला 400 येतात त्याला 600 येतात, हे कंपॅरिझन करू नका, त्यानं तुमचा स्ट्रेस अजून जास्त वाढतो. तुमचं डेली रुटीन जे आहे ते थोडंसं प्रॉपर ठेवा. रात्रभर जागरण करू नका. रात्री 12-1 वाजेपर्यंत ठीक आहे, त्याच्यानंतर झोप घ्या. सकाळी उठून लवकर उठून परत अभ्यासाला लागा वाटल्यास. तर बेटा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. थोडेसे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलेले फ्रेंड्स असतील तुमच्या आजूबाजूला तर अजून जास्त चांगलं. निगेटिव्ह चर्चामध्ये पार्टिसिपेट करू नका. अति विचार करू नका. डोक्यामध्ये जर विचार येत असतील तर पटकन एखादं MCQचं बुक घ्यायचं आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे.
बायोलॉजीचं NCERT घ्यायचं आणि ते रीड करायला लागायचं. डोक्यामध्ये जे विचार येतात ते पोस्टपोन करा, एक्झामच्या नंतर बघू. एखादा थॉट आला, निगेटिव्ह थॉट आला, एक्झामच्या नंतर बघू. थोडंसं माइंड निगेटिव्ह झालं, टेन्शन आलं, आपला एखादा चांगला मित्र असेल, पॉझिटिव्ह बोलणारा फ्रेंड असेल, त्याच्यासोबत जाऊन थोडीशी चर्चा करा. जर त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर आमच्याकडे या, तुमच्या टीचर्सकडे जा, त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करा, माइंड थोडासा फ्रेश करून घ्या. बेटा माइंड फ्रेश ठेवून अभ्यास करा. जे पण रिझल्ट येणार आहे तो बेस्ट येण्यासाठी तुम्ही फ्रेश राहणं आवश्यक आहे. तुमचा माइंड एकदम 100% पोटेन्शियल युटिलाइज करण्यासाठी टवटवीत असणं आवश्यक आहे. तर बेटा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस न घेता, एखाद्या वेळेला पॅरेंटही थोडंसं स्ट्रेसमध्ये येतात, त्यांनाही अँझायटी वाटते, तेही एखाद्या वेळेला बोलू शकतात, परंतु त्यांच्या बोलण्याचा जो अल्टिमेट गोल आहे बेटा ते सुद्धा का बोलतात तुम्हाला याचा आवेश तुम्ही समजून घ्या. त्यांच्या बोलण्याचं नाही तर काही काही विद्यार्थी सर मला पप्पा असं म्हणले, मम्मी मला असं म्हणली, त्याचंही फार जास्त टेन्शन घेऊ नका बेटा. अल्टिमेटली त्यांना तुमच्या एक्झामपेक्षा तुम्ही जास्त महत्त्वाचे, त्यांच्या बोलण्यातून आज जरी वाटत असलं तरी सुद्धा. त्यामुळे आपल्याला आपला 100% एफर्ट्स द्यायचे आहेत. आणि बेटा एक मला सांगायचं आहे, तुम्ही मागच्या 2 वर्षापासून, काही विद्यार्थी 3 वर्षापासून तयारी करत असतील रिपीट करणारे, तर तुम्ही जी मागच्या 2-3 वर्षापासून मेहनत केलेली आहे ती सगळी मेहनत कामाला येत असते. असं नाही की शेवटी आपण ह्या एका महिन्यात हडबडीमध्ये किती अभ्यास केला, किती पटापट रिवाईज करून काढलं, त्याच्यावरूनच आपला स्कोर ठरणार आहे, असं नाही आहे ना बेटा. तुमची 2 वर्षाची मेहनत, तुमच्या आईवडिलांचे आशीर्वाद, तुमचे प्रामाणिक प्रयत्न सगळं कामाला येणार आहे. आणि अल्टिमेटली ही जी टेस्ट आहे ही तुमच्या कॅरेक्टरची टेस्ट आहे. तुम्ही किती डिसिप्लिन ठेवता, ह्या प्रेशरला किती चांगल्या पद्धतीने सोक करून एक्झाममध्ये परफॉर्म करता, प्रेशर हँडल करणं किती चांगल्या पद्धतीने तुम्हाला जमणार आहे, ह्या सगळ्यावरून तुम्ही डॉक्टर बनण्याचे किती योग्य आहात, ह्या सगळ्याचीच टेस्ट होणार आहे. त्यामुळे फक्त असं नाही की आपल्याला ह्या 1 महिन्यामध्ये खूप काही करता आलं, गोंधळून गेल्यासारखं की आपला रिझल्ट येईल, असंही नसतं बेटा. तर माइंड फ्रेश ठेवा, जो वेळ आपल्या हातामध्ये आहे त्याला जास्त चांगल्या पद्धतीने युटिलाइज करा. आणि एक्झाममध्ये जाताना एक माइंडसेट घेऊन जा की मला माझं बेस्ट एक्झाममध्ये द्यायचं. तर मला वाटतं की ह्याने रिझल्ट तुमचा नक्की येईल बेटा. आणि सर्वात महत्त्वाचं परत एकदा सांगतो, ह्या सगळ्या एक्झामपेक्षाही जास्त महत्त्वाचे तुम्ही आहात. त्यामुळे बेटा आपल्या जीवापेक्षा जास्त हीच नाही, लाईफमध्ये इथून पुढे कुठली एक्झाम दिलात ना, आपल्या जीवापेक्षा जास्त कोणतीच एक्झाम नाही बेटा. ठीक आहे, त्यामुळे हे नेहमी डोक्यात ठेवायचं आहे आपल्याला. येस सर. सर काही विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं विद्यार्थी मला सोशल मीडियाच्या थ्रू ओळखतात. तर ते विद्यार्थी म्हणतात की मला RCCचा टेस्ट पेपरचा फोटो पाठव, या इन्स्टिट्यूटचा पाठव, आणि जेणेकरून मी घरी जाऊन झेरॉक्स काढून ते अशा पद्धतीचं घरी पेपर सोडवतो. म्हणजे आणि किंवा टेलिग्रामवरनं PDF डाउनलोड करून ते विद्यार्थी एक्झाम सोडवण्याचा प्रयत्न करतात. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगताल? विश्वजित, हा जो प्रॉब्लेम सांगितलाय, युजली हे अशा गोष्टींना रिपीटरचे विद्यार्थी जास्त करतात, कारण ते थोडे एक्सपेरिमेंटल असतात. त्यांना थोडंसं आम्ही मॅच्युअर आहेत, आम्ही सगळं बघितलेलं आहे, हँडल केलेलं आहे असं वाटतं. मला सर्वांना हे सांगायचं, हे सगळे एक्सपेरिमेंट करण्याचे दिवस आता राहिलेले नाही. तुम्ही जिथं कुठं टेस्ट, आता RCCला असाल तर RCCला, इतर कुठं असाल, जिथं कुठं तुम्ही स्टडी करत असाल, तुमच्या क्लासच्या मॉक टेस्ट प्रॉपरली द्या. क्लासमध्ये जाऊन बसा, त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये, त्या 3 तासाच्या वेळेमध्ये तुम्हाला तो पेपर सॉल्व्ह करण्याची सवय लावून घ्या. कारण घरी सॉल्व्ह करताना आपण काय करणार, मध्येच आळस येणार, मध्येच ब्रेक घेणार, मध्येच पाणी प्यायला उठणार, मध्येच थोडंसं 10-15 मिनिट मोबाईल बघणार, हे सगळं होऊ नये म्हणून प्रॉपर त्या सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये तिथं जाऊन एक्झाममध्ये बसल्याच्या नंतर प्रॉपर बसून 3 तास आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. टाईम मॅनेजमेंट आपल्याला जमतं की नाही, आपण जेव्हा गोष्टी वाचल्या त्या नीट आठवतात की नाही त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये, हे आपल्याला अंदाज येईल. त्यामुळे कृपया बेटा आतापर्यंत केलं असेल, परंतु इथून पुढं ह्या 1 महिन्यात जेवढ्या काही तुम्ही मॉक देणार आहात त्या प्रॉपर त्या ठिकाणी जाऊन ऑफलाईन सेंटरमध्ये एक्झाम द्या बेटा. येस, थँक्यू सो मच सर तुमचा व्हॅल्युएबल टाइम दिल्याबद्दल. थँक्यू विश्वजित, थँक्यू.